भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीवर आता आमदार जितेंद्र आव्हाडांनी देखील जोरदार टीका केली आहे। दोघे 4.5 तास का भेटले असतील असा सवाल आता आव्हाडांनी विचारलाय। तर सुरेश धस धनंजय मुंडेंची भेट कशी घेऊ शकतात असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे विचारलाय। तर 4.5 तास हे का भेटले असेल याचं काय उत्तर कोणाकडे आहे का नाही। आणि सध्याच्या मी काय वागण्यात फरक बस दिसतोय। धस अतिशय क्षमाशील झाले, संत परंपरेवर चालले की कोणीही कितीही गुन्हा केला असेल त्याला माफ करून टाका। त्यांनी संतोष सूर्यवंशीच्या आईला सल्ला दिला की कोणी मारला असेल तर त्यांना माफ करून टाका, तसं त्यांनी आज धनंजय मुंडेंना माफ करून टाकलं। म्हणजे 4 दिवसापूर्वी अचानक युतीन का मारलाय हे काही कळायला मार्ग नाही। या सगळ्या धामधुमीमध्ये सुरेश धस असं करूच कसं काय शकतात? कधी ते नाशिकला जातात, सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणामध्ये पोलिसांना माफ करा म्हणून सांगतात, तर कधी ते अचानक धनंजय मुंडेंच्या घरी जाऊन भेटतात। ही संदिग्धता ते का निर्माण करत आहेत? या सगळ्या प्रकाराने ते बीडच्या जनतेचा विश्वास गमावत आहेत आणि नुसता ते स्वतःचा वरचाच विश्वास गमावत नाहीत तर देवेंद्र फडणवीसांची विश्वासार्हता सुद्धा यामुळे संपुष्टात येत आहे। धस मुंडे भेटीची कारणं काय आहेत आपण ती पाहूया। बघा, पहिलं कारण आहे फडणवीसांनी अजित पवारांवर निर्णय सोपवणं। अजित पवारांकडून धनंजय मुंडेंची अगदी खंबीरपणे पाठराखण सुरू आहे। राष्ट्रवादी कोर कमिटीत देखील वर्णी लावून मुंडेंच्या प्रमोशनचा संदेश दिलाय। मुंडे धस भेटीत थेट भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचीच उपस्थिती होती। मनोज जरांगेंच्या आंदोलनाची देखील धार कमी।